सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्णयामुळे आता महापालिका क्षेत्रात कचरा संकलित करणाऱ्या कंटेनर, टिप्पर, घंटागाड्या तसेच ई-रिक्षा घंटागाड्या यांच्यावर आता थेट नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे। आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने महापालिकेच्या सुमारे 280 वाहनांना GPS प्रणाली बसवायला सुरुवात झाली। या GPS प्रणालीमुळे महापालिका क्षेत्रात निर्धारित वेळेत कोणती घंटागाडी कोणत्या मार्गावर आहे, कोणत्या रूटवर आहे याची माहिती कंट्रोल रूमला मिळणार आहे। या GPS प्रणालीमध्ये महिला बचत गटांना देण्यात आलेले ही रिक्षा घंटा गाड्या सुद्धा समाविष्ट करण्यात आलेत। त्यामुळे आता महापालिका क्षेत्रातील कचरा संकलनावर GPS वरून वॉच ठेवला जाणार आहे। एखाद्या प्रभागात दिलेल्या रूटनुसार घंटागाडी नेली नसल्यास नागरिक थेट तक्रारही करू शकतात। नागरिकांच्या तक्रारीनुसार तात्काळ कंट्रोल रूमकडून GPS प्रणालीद्वारे त्या रूटची गाडी शोधून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे शक्य होणार आहे। यापूर्वी कोणती घंटागाडी किती वाजता बाहेर पडली आणि किती वाजता पुन्हा डेपोत लावली याचे कसलेही वेळापत्रक नव्हते। त्यामुळे आता सर्वच कचरा संकलित वाहनांना GPS प्रणाली लावली जात असल्यामुळे या वाहनांवर लक्ष ठेवण्याचा महापालिका प्रशासनाचा वेळ वाचणार आहे। तसेच या वाहनांच्या हालचालींवर GPS कंट्रोल रूममधून लक्ष ठेवलं जाणार आहे। GPS प्रणाली सुरू झाल्यामुळे आता कचरा संकलित करणाऱ्या वाहनांना दिलेल्या रूटवरच फिरावे लागणार आहे। तसेच चालकांना दिलेल्या वेळेपूर्वी आपले वाहन बाहेर काढावे लागणार आहे, तर दिलेल्या वेळेपर्यंत आपले वाहन कचरा संकलनासाठी त्या रूटवर फिरवावे लागणार आहे। या GPS प्रणालीचे सर्व चालकांनी स्वागत केलं असून या अगोदर कचरा संकलन करणाऱ्या चालकांवर होणारे आरोप आणि वाहनांमधला विस्कळीतपणा तो यापुढे होणार नाही असे बोलले जाते। मात्र आयुक्तांच्या या निर्णयामुळे कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यांना शिस्त लागणार आहे इतकं मात्र नक्कीच। माझं नाव गणेश मगदूम, वॉर्ड क्रमांक 19, घंटागाडी ड्रायव्हर। सध्या ज्या काही GPS बसवण्याची ज्या काही प्रोसेस चालू आहे सर्व घंटागाड्यांना, सर्व प्रोसेसबद्दल आम्ही आयुक्त साहेबांचे आभार मानतो। कारण जे आजपर्यंत ज्या काही घंटागाड्यांच्या जे काही ड्रायव्हर आहेत त्यांच्याविषयी जे काही गैरसमज पसरत होते की घंटागाडी इथं थांबते किंवा तिथं थांबते, या GPS प्रणालीमुळे या सगळ्या गोष्टींमध्ये एक पारदर्शकता राहील आणि गाडी कुठं आहे हे सगळं वरती जे अधिकारी आहेत त्यांना या गोष्टी स्पष्टपणे समजतील। त्यामुळे कुठलाही गैरसमज ड्रायव्हरांच्या विषयी राहणार नाही आणि या सगळ्या कामात एक पारदर्शकता राहील। मॅप रोटेशन तुमचं सगळं जे टोटली मॅप, कुठंपर्यंत जाणाऱ्या गाड्या, कुठं गाडी थांबणार, कुठं स्टार्ट होणार आहे ते सगळं पूर्ण डिटेल येणार आहे। बरं, ते कुठं बसवायला आहे तुम्ही नेमकं? ते रोज स्टेरिंगमध्ये बसवलं। बरं, मग त्याला सप्लाय बॅटरीचा आणि ह्याच्यामध्ये बॅटरी आहे परत ऑलरेडी। बरं, ती किती वेळ चालते बॅटरी? म्हणजे तुमचं जे कंटिन्यू आहे हे कंटिन्यू चालूच राहणार आहे, तुमच्या बॅटरीमार्फत कंटिन्यू सप्लाय राहणार आहे। ते कुठं GPS कुठं कनेक्ट असणार? कुठल्या बॅटरीपासून कनेक्ट नाही, हे पुढं ते ऑफिसला तुमच्या ऑफिसला किती ठिकाणी किती बसवणार आहे तुम्ही? ते आज जेवढं तुमचे लिस्ट आले त्याप्रमाणे बसवायचं। बरं, कधीपर्यंत पूर्ण होईल काम? आता कसं चालू आहे सध्या, जसं गाड्या मिळाल तसं बसवायला लागलं।